सिंहगड रोडवरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स, माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण. अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण. येथे मिळतात विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने, शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डरनुसार दागिने तयार करून देण्याची सोय. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स. आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे. संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील. मोबाईल नंबर 9850246707. कई लोग समंदर खंगालने में लगे, हमारी कमियां ढूंढने में लगे, उनकी खुद की लंगोटी फटी है और हमारे ऊपर कीचड़ उछालने में लगे. कितीही वाईट आरोप झाले. माझ्या ठिकाणी या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला. मृत्यूचं कारण हातामध्ये लिहून ठेवलं. पण माझ्या बाबतीत या ठिकाणी राज्यामध्ये आपण येणार आहात, आपण येऊ नये म्हणून गलिच्छ असं राजकारण झालं. पण राजकारणाला साहेब या लोकांना परिस्थिती माहिती. रणजित निंबाळकर कधी चुकणार नाही. वयाच्या 16व्या वर्षापासून मी काम करतोय साहेब. वयाच्या 16व्या वर्षी रस्त्यावरचे कॉन्ट्रॅक्ट होतं. घरातला 1 रुपया न घेता मी बाहेर पडलो आणि वयाच्या 16व्या वर्षी काम केलं. 18व्या वर्षी दुधाचा प्रकल्प उभा केला. हजारो शेतकऱ्याचा 10 लाख लिटर दूध संकलन केलं. एका शेतकऱ्याचा 1 रुपया कधी राहून दिला नाही. आज स्वराज कारखान्याच्या माध्यमातून काम करतोय. तालुक्यातला सर्वाधिक दर या ठिकाणी कारखाना चालू झाल्यापासून देतोय का नाही? रुपया कधी कोणाचा राहिला का? साहेब अडचणी असतात, दुःख असतं, पण सगळ्यांच्या वेदनाला आम्ही सहृदय समोर जातो. माझ्या मुलींच्या सायकली तालुक्यामध्ये सर्वात तुमच्या वाढदिवसाला आम्ही संकल्प केला. आम्ही तुमची जाहिरात देत नाही, आम्ही तुमच्यासाठी फुलाचा गुच्छ घेऊन येत नाही. पण तालुक्यामध्ये आम्ही निश्चय केला की माझ्या देवाभाऊ सगळ्यांसाठी करतात. आपण देवाभाऊंच्या वाढदिवसाचा संकल्प करा. 20,000 सायकली या ठिकाणी या तालुक्यामध्ये आम्ही लोकांना दिल्या. आमचा संकल्प आहे. आज दिवाळी माझ्या लाडक्या बहिणींनी जवळपास 30,000 कुटुंबामध्ये दिवाळी आम्ही दिली. ती दिवाळी देवाभाऊंच्या नावाने आम्ही दिवाळी दिली, कारण आम्ही लोकांच्या हृदयाशी जोडलं गेलेलं आहे. आमचं काम, मला माहिती नाही भविष्यात काय होईल, कुठला मतदारसंघ राखीव होईल, काय होईल, भविष्यात संधी मिळेल ना मिळेल. लोक म्हणतात मला की खासदार झालं तुम्ही सगळीच कामं एकत्र आणली. मी म्हटलं कामं इन्स्टॉलमेंटमध्ये आणणारा रणजित निंबाळकरचा स्वभाव नाही. मला तालुक्याला आज हे दिलं, 5 वर्षांनी दुसरं दिलं, 10 वर्षांनी दुसरं दिलं, असं व्हायचं नाही. मी राहील हे माहीत नाही, मी उद्या राहील का नाही माहिती नाही, पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ज्या कर्मभूमीमध्ये मी जन्माला आलो, ज्या जन्मभूमीमध्ये मी जन्माला आलो, त्या जन्मभूमीचा प्रत्येक क्षण त्या जन्मभूमीसाठी जगणार आहे. माझ्या तालुक्याने मला मोठं केलं साहेब. मी सर्वसामान्य आज तुमच्याबरोबर इथं कोटबीट घालून तुमच्या समोर असत, पण मी इथं आमच्या तरुण पित्रामध्ये कुठेही भेळ खायला, कुठेही वडापाव खायला, कुठेही चहा प्यायला असतो का नसतो? रणजित निंबाळकर कधी कुणाशी मस्तीत वागला नाही, कधी कुणाशी अपमानास्पद वागला नाही. अधिकारी वर्ग या ठिकाणी कधी कुठल्या अधिकाऱ्याला वर्गाला विचारा, माझ्याकडून चुकून ब्र शब्द कधी गेला नाही. त्या पद्धतीने कधी कुणाशी उन्माद वागणूक दिली नाही साहेब. या ठिकाणी मला या ठिकाणी एक शेअर सांगायचं. काही लोक स्वतःला शहनशाह समजतात. आमच्याकडची जहागिरी गेली पण फुगिरी त्यांची अजून गेली नाही. हिंदीमध्ये एक शेर आहे, रहीमन बोले ओझे लोगों के साथ न प्रीत बरी ना बैर बरा. श्वान काटे या श्वान चाटे दुहिबत प्रीत एकच आहे. म्हणजे कुत्र चावलं आणि कुत्र चाटलं तरी त्याचे परिणाम एकच आहे. काही लोक आम्हाला आता एवढ्या अनुभवातनं आम्हाला लक्षात येतं की समोरनं येणारा कुत्रा आहे, साप आहे, चाटायला आलाय किंवा चावायला आलाय हे आमच्या लक्षात येतं. पण साहेब एवढं जरी असलं तरी आम्ही कधी ब्र शब्द काढत नाही. अनेक वेदना होतात. मलाही माझ्या 2 मुली आहेत. अशा घाणेरड्या प्रसंगाशी जेव्हा आमचं नाव जोडलं गेलं जातं मनाला हळहळ होते. या तालुक्यासाठी काम करताना मी शिपाई म्हणून काम करतो साहेब. कुठले मला हिनवलं जातं ह्याच्याकडे पद आहे का, काय आहे का.
पण तुम्ही दिलेल्या सहीनंतर त्याचा फॉलोअप घेताना मी आमदार सचिन पाटील आहेत या सगळ्या साक्षीला, आम्ही त्या शिपायासारखी फाईल फिरवून तुम्ही येत असताना सगळी कामं पूर्ण झाली पाहिजेत. आपली कामं पूर्ण झाली. आपलं आपण म्हणतो ना की आपण राहू ना राहू, आपण काय तामपत्र घेऊन आलेलं नाही, पण ज्या कर्मभूमीसाठी आपल्याला काम करण्यासाठी आपल्याला जन्म झालेला आहे त्याचं पांग फेडायचं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं, एवढीच माझी साहेबांना अपेक्षा. साहेब, रणजितसिंह निंबाळकर तुमच्याकडे मागायला येणार नाही, स्वतःसाठी काय मागायला येणार नाही. जे मागील ते माझ्या तालुक्यासाठी, माझ्या जन्मभूमीसाठी मागेल. जाता जाता एक शेर सांगतो. कई लोग समंदर खंगालने में लगे, हमारी कमियां ढूंढने में लगे, उनकी खुद की लंगोटी फटी है और हमारे ऊपर कीचड़ उछालने में लगे. असे किती प्रसंग येऊन द्या आणि कुणी किती शिंतोडे टाकून द्या, जोपर्यंत मन साफ आहे, आत्मा साफ आहे, तोपर्यंत साहेब निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये. जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर NA 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट. फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा. तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा. संपर्क मोबाईल विनोद घाडगे 99 22 64 31 04. फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी. विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या. पत्ता हॉटेल जानुबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 99 22 64 31 04.